मनाली आणि शिमला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा येणारं ते माउंटन्स, थंडी हवा आणि ब्युटिफुल व्हॅलीज. पण या ट्रिपमध्ये मला एक असा एक्सपिरियन्स मिळाला जो फक्त ट्रॅव्हल डेस्टिनेशनपेक्षा काहीतरी वेगळाच वाटला. मी गेले होते झाकू टेम्पलला, शिमलामध्ये झाकू हिलवर. झाकू हिल ही शिमला सिटीमधली हायेस्ट पीक आहे आणि या ठिकाणाची सगळ्यात मोठी अट्रॅक्शन म्हणजे लॉर्ड हनुमानजींची तब्बल 108 फीट उंच मूर्ती. ही मूर्ती इतकी मोठी आहे की झाकू हिलवरून ती खूप लांबून सुद्धा क्लिअरली दिसते. पण या मूर्तीमागची स्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. रामायणातील कथेनुसार जेव्हा लक्ष्मणांना संजीवांनी औषधांची गरज होती तेव्हा हनुमानजी संजीवांनी वनस्पती शोधण्यासाठी हिमालयाच्या दिशेने निघाले होते. लोकमतेनुसार त्यांच्या या प्रवासामध्ये झाकू हिलवर त्यांनी काही वेळ विश्रांती घेतली होती. म्हणून या ठिकाणाला हनुमान भक्तस्थान एक स्पेशल स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स आहे. आज इथे एक मंदिर आहे आणि त्याच्या बाहेर उभी असलेली ही 108 फीटची हनुमानची मूर्ती संपूर्ण सराउंडिंग्समध्ये एक वेगळाच प्रेझेन्स क्रिएट करते. मी जेव्हा तिथे पोचले तेव्हा पहिल्यांदा समोर मूर्ती बघून ऑनेस्टली ती कॅमेरामध्ये जितकी मोठी दिसते त्यापेक्षा ॲक्च्युअलमध्ये समोर उभं राहिल्यावरती तिची स्केल समजते. अराउंडमध्ये देवदार आणि पाईन ट्रीज, थंडी हवा आणि पहाडांची बॅकग्राऊंड, सगळं ॲटमॉस्फिअर खूप पीसफुल वाटत होतं. तिथे डिवोटीज तर येतच होते पण टुरिस्टसुद्धा मोठ्या संख्येत येत होते. कोणी दर्शन घेत होतं, कोणी फोटोज क्लिक करत होतं, तर काही लोक फक्त थोड्या वेळसाठी तिथे बसून सराउंडिंग्स एन्जॉय करत होते. आणि ऑनेस्टली मलासुद्धा काही वेळ फक्त तिथे बसावंसं वाटलं. टेम्पल व्हिजिटनंतर सराउंडिंगमध्ये छोटे फूड स्टॉल्स आणि रिफ्रेशमेंट्स मिळतात, म्हणून मॅगी, चहा किंवा काहीतरी सिम्पल स्नॅक्स घेऊन थोड्या वेळ रिलॅक्स करता येतो. ट्रॅव्हलमध्ये मला पर्सनली हा पार्ट खूप आवडतो कारण प्रत्येक ठिकाणी फक्त साईट सीइंग करायची गरज नसते. कधी कधी एक कप चहा, गरम मॅगी आणि समोर माउंटन व्ह्यू एवढं हा मुवमेंट कंप्लीट बनवायला इनफ असतो. आणि मग सनसेट सुरू झाला. सनसेटच्या गोल्डन लाईट जेव्हा त्या ह्यूज हनुमान मूर्तीवरती पडायला लागला ना तेव्हा कम्प्लिटली सीन खूपच ब्युटिफुल दिसत होता. ऑरेंज गोल्डन स्काय, माउंटेन्स, ट्रीज आणि मध्ये उभे असलेली हनुमानजींची भव्य मूर्ती. त्या मुमेंटला मला कॅमेरापेक्षा ॲक्च्युअल सीन बघत राहावं असं वाटलं. झाकू टेम्पलचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फक्त एक टुरिस्ट स्पॉट व्हिजिट करण्यासारखा नव्हता. हिस्ट्री, मायथॉलॉजी, नेचर आणि स्पिरिच्युअलिटी या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी एक्सपिरियन्स करता येतात. आणि कदाचित म्हणून शिमलाला आल्यावर झाकू हिल आणि हनुमानजींची ही भव्य मूर्ती एकदा तरी पर्सनली एक्सपिरियन्स करावी असं मला वाटतं. कारण काही व्ह्यूज आपण फोटोमध्ये कॅप्चर करू शकतो, पण काही मुमेंट्स फक्त तिथे उभे राहूनच आपल्याला फील होतात.